आणि तुमच्या होत्या की दुसऱ्या शेळ्या? इथं काय तर वाजा लागले बहुतेक, काय तर आहे. काय आवाज कसला येतो तुम्हाला बघा. काय करायचं, फिरत फिरत आलोय. होय, लांब घेऊन शेळ्या आलेलं सा. लांबच शेळ्या असतात जायत नाहीत पुढं. जाऊन द्या दादा, मी कशाला अडवू त्याला त्यासने. त्यांचं काय दिलं की दिल्या होय. दिले एखादी द्या की पाठ व्हायची त्यातली. पाठ का हाय पालवी आहेत सगळे. पालवी आहे ते. ते काम नाही रे. पाळायला मला पाहिजे होती हो. एकच मी आणणार आहे तर दुसरी नवीन जाते. नवीन जातीची आणणार. काम नाही बघा मला एखादी मिळते का बघा, एक जातीची चांगली. जाती चांगली मला 20,000 रुपये द्यायला लागणार. 20,000ला एक हे होय खरं 50-60,000ला काय गावणार की त्याला. नमस्कार मित्रांनो, पिंटूज रिअल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिवसभर मी कामावर गेलेलो होतो आणि कामाविषयी काय झाला माहिती आहे, ऊस आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात असते. आमच्या ही जी वाट आहे ही ट्रॅक्टर जाण्यासाठी नवीन तयार केलेली वाट आहे. काय झालं मित्रांनो, आबाला म्हटलो, आबा एखादी त्यात ते शेळी द्या की, बारकी पाट एखादी द्या म्हटलं. पाठ पाळ्यावर कसं यूट्यूब व्हिडिओ करत करत ते पण करायचा हो धंदा. आमचा धंदा काय तर नवीन जोड प्रकल्प काय तर करायचा. तर ही बघा, ही सर्व शेती आमच्या गावकऱ्याची आहे. गावकऱ्यांची, माझी नाही. माझ्या असं तुम्हाला दाखवलं असतं भावानं, सगळे नुसतंच व्हिडिओ त्या शेतातलं दाखवलं असतं. का तर शेतातलं व्हिडिओ भरपूर शेतकऱ्यांना पण आवडतात. नवीन नवीन काय तर यंत्रणा आलेली असते ते पण आवडते. पूर्ण भात म्हणजे चावल, हिंदी में उसको चावल बोलते हैं. वो चावल था ना इधर. झाड पडले रे काय पानकडी, या झाड पडलं आहे मोठं. पपईचं झाड आहे वाटतं. पपई मला काय म्हणतात, पपईच आहे. कुठलं झाड आहे हे? पपईचं झाड मित्रांनो इथं पडलं आहे, शेतातच पडलं आहे. काय करूया, शेतकऱ्याचं असं नुकसान होत असते मित्रांनो. बघा हे बघा, इथं एवढा ऊस, आता ह्या एरियातला सगळा ऊस मोडून पडला असणार, मोडलाच आहे. आणि त्यात आणि हे पपईचं झाड आणि मोडलं म्हणजे नुकसानच आहे सगळे. हे काटा होतं ना, ह्या साईडला काटावरच होतं, त्यामुळे हे मोडलं गेलं. तर अशा आमच्या गावची शेती आहे. आंब्याचं झाड, कधीतरी मी आंब्याला येतोच आंबं खायला. तर चला पुढे जाऊया. पूर्ण वाटी खास ऊस वाहतूक करण्यासाठी नेलेले, म्हणजे तयार करण्यात आलेले आहे. मग ते त्यांचं काय तर पैसे आपापल्या प्रत्येक शेतकऱ्यानं पैसे थोडं थोडं घातल्यात. काय असेल ते 50,000 20,000 असं काय तर घातलं असेल. पण हे त्यांच्यासाठी चांगलंच आहे. उलट बरं केलं हे. त्याच्यामुळं काय विषय झाला, चांगलं म्हणजे वाहतूक करायला चांगलं सोपी सोय झाली. आता भरपूर लांब असं जायला नको, भरपूर असं लांब जायला लागते. त्यामुळं कसं हे डोंगरापर्यंत जवळजवळ शेती आहे, एवढ्या लांब काय जायला नको. चला पाठीमागं जाऊया. इथं कोण नाही आणि जरा मला भीती वाटायला लागली. आता 6 वाजायचे, 6 वाजताच मी भितोय. मला भीती लय, कारण मी असं संध्याकाळच्या वेळेत फिराय नाही, त्यामुळं मला भीती लय असतेच. इथं काय तर झाडावर काहीतरी गेलं जामदिशा, त्यात मी जास्तच भ्या लागलोय. काहीतरी वाजा लागलाय, आहे का? हे बघा पक्षी आले का हो. पक्षी बसलेला होता, त्यामुळं मला वाटलं काय तर झाडावर काहीतरी एकदमच हाय वाटतं, म्हणून मी भ्या लागलो. म्हणजे ह्या टायमिंगला भीती काय वाटते सोडा, काय विषय नाही. आणि विषय काय झाला, जरा केसाचा भांग पाडायला लागतेच. 1,000 माझं सबस्क्रायबर मित्रांनो पूर्ण केल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. हिंदीमध्ये आणि सांगतो, 1,000 सब्सक्राइबर्स पूर्ण करने के बाद सभी सब्सक्राइबर का मेरे तरफ से धन्यवाद. हे आमची तुम्हाला सांगितलेच, हे आमच्या गावकऱ्याची शेती, सर्व गावकऱ्यांची शेती. इकडं ऊस जास्त प्रमाणात लावतात आणि भात, आता काय भात काढलेच, थोडीफार शेतामध्ये पण राहतात लोक. आणि इकडं शेड वगैरे मारलेला आहे, घरं बांधलेले आहेत थोड्या लोकांनी.
आणि बाकीची काय पूर्ण शेती पूर्ण त्या डोंगरापर्यंत हे जे डोंगर दिसते तिथंपर्यंत सगळी शेतीत आहे. मध्ये रोड वगैरे असं गावं वगैरे आहेत. तर हे असं आमच्या गाव म्हणजे गावाकडला असं वातावरण असते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर तर लय करा आणि लाईक झालाच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.